गुड मॉर्निंग. आपण पुढचा जो सिनॉप्सिस बघतोय तो म्हणजेच कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स म्हणजेच कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. आता हे बघत असताना पर्टिक्युलरली आपल्याला काही डेफिनेशन्स आणि कन्सेप्ट ह्या माहिती पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे की कोऑर्डिनेशन केमिस्ट्री म्हणजेच केमिस्ट्री विच इज डील्स विथ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स म्हणजेच काय? Particularly the coordination compounds is nothing but a central atom which is linked with a number of ions or neutral molecules by coordinate bond. त्याला तुम्ही coordination compound म्हणता. आणि coordination compound it is going to form by a forming of a coordinate bond by donating lone pair of electrons, okay, by ions or neutral molecules टू द सेंट्रल मेटल. म्हणजेच आयन्स किंवा न्यूट्रल मॉलिक्युल्स पासून लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे डोनेट होतात सेंट्रल मेटलला. त्यावेळेला जो कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो त्यामुळं कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होतात, हे लक्षात ठेवा. मग त्यामध्ये कॉम्प्लेक्स आयन्स पण असतात. कॉम्प्लेक्स आयन्स म्हणजेच काय? दे आर व्हेरी मच लेस स्टेबल. आता कॉम्प्लेक्स आयन्स म्हणजे ज्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असतील हे तुम्हाला माहिती आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मेटल हा पर्टिक्युलरली ग्रुप किंवा न्यूट्रल मॉलिक्युल्सवरती किंवा आयन्सला अटॅच होतो किंवा लिंक्ड होतो. दॅट इज नंबर 1. नंतर पुढचं येतं कोऑर्डिनेशन एंटिटी. कोऑर्डिनेशन एंटिटी म्हणजेच काय? पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन एंटिटी म्हणजेच द सेंट्रल मेटल अँड द आयन्स ऑर ग्रुप्स विच इज अटॅच्ड टू द सेंट्रल मेटल विथ अ फिक्स नंबर, त्याला कोऑर्डिनेशन एंटिटी म्हणतात. आता कोऑर्डिनेशन स्फिअर म्हणजेच तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत जे कोऑर्डिनेशन एंटिटी प्रेझेंट आहेत त्या म्हणजे सेंट्रल मेटल, ॲटम ऑर आयन्स ऑर न्यूट्रल मॉलिक्युल्स विच इज बॉन्डेड टू द सेंट्रल मेटल, दॅट इज कॉल्ड ॲज अ कोऑर्डिनेशन स्फिअर. बट तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पाहिजे. स्क्वेअर ब्रॅकेटच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जर प्रेझेंट असतील तर ते कोऑर्डिनेशन स्फिअर होत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे लिगँड्स. लिगँड्स म्हणजेच काय? द मॉलिक्युल्स ऑर आयन्स विच आर coordinated or which are linked to the central metal atom and form a coordination bond which is called as a ligands or donor group. त्यामध्ये बघ मोनोडेंटेट, पॉलीडेंटेट, डायडेंटेट, बायडेंटेट हे सगळे लिगँड्स आपल्याला बघायला मिळतात. मग त्यामध्येच ॲम्बिडियंट लिगँड्स पण येतात. मोनोडेंटेट म्हणजेच एकच डोनर ग्रुप असेल, बायडेंटेट म्हणजेच 2 डोनर ग्रुप असतात, ट्राय म्हणजे 3. हे लक्षात ठेवा. मग जर तुम्ही बघितलं आपल्याला मोनोडेंटेटचं एक्झाम्पल CL असेल, फ्लोरीन असेल, BR असेल, CH3NH2 अमाइन असेल. डायडेंटेटमध्ये किंवा मल्टीडेंटेटमध्ये आपल्याला इथिलीन डाय अमाइन, इथिलीन ट्राय अमाइन ह्यासारखे बघायला मिळतात. ऑक्झॅलिटो ह्याच्यासारखं सुद्धा बघायला मिळतात. आणि पॉलीडेंटेटमध्ये EDTA हेक्झामिथिलीन डाय अमाइन टेट्रा ॲसिटेट हे बघायला मिळतात. ॲम्बिडियंट म्हणजेच 2 डोनर ग्रुप एकाच पर्टिक्युलरली मॉलिक्युल्समध्ये असतात. म्हणजेच लाईक NO2 म्हणजे नायट्रोजन कडून सुद्धा लोन पेअर देऊ शकतात किंवा ऑक्सिजन कडनं. सायनाइड CN कार्बन कडनं सुद्धा नायट्रोजन कडनं. SCN NSC ओके हे सुद्धा आपल्याला पर्टिक्युलरली ॲम्बिडियंट लिगँड्सचाच हा महत्वाचा पार्ट येतो. त्याच्यानंतर पुढची कॅरेक्टर येतं कोऑर्डिनेशन नंबर. आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजेच काय? नंबर ऑफ लिगँड्स विच इज डायरेक्टली लिंक्ड टू द सेंट्रल मेटल ॲटम, दॅट इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन नंबर. आणि हा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे हा कोऑर्डिनेशन नंबर आपल्याला कोऑर्डिनेशन स्फिअर्स मधनच आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, हे लक्षात ठेवा. कोऑर्डिनेशन नंबर हा इन्फ्लुएन्स कशामुळे होतो? तर चार्ज ऑन अ मेटल आयन्स, चार्ज ऑन अ लिगँड्स, okay, relative size of a metal ions and ligands and force of repulsion between metal ions and ligands or between ligands म्हणा तुम्ही. बघा हा पॉसिबल आहे, इन्फ्लुएन्स होतो कसा? चार्ज ऑन मेटल आयन्स, चार्ज ऑन लिगँड्स, रिलेटिव्ह साइज ऑफ अ मेटल आयन्स अँड लिगँड्स अँड रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन 2 लिगँड्स हे लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर ह्या कॅरेक्टर्स नंतर तुम्हाला होमोलेप्टिक लिगँड्स आणि हेट्रोलेप्टिक किंवा होमोलेप्टिक आणि हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस म्हणजेच काय? सेम नंबर ऑफ लिगँड्स म्हणजेच ग्रुप्स, सेम नंबर म्हणजे सेम ग्रुप इज अटॅच्ड ओके 2 times 3 times ओके आणि ओनली 1 ग्रुप or one
टाईप ऑफ अ लिगँड इज प्रेझेंट इन दॅट कॉम्प्लेक्स इज कॉल्ड एज अ होमोलेप्टिक. आणि जर डिफरंट टाईप्स ऑफ लिगँड्स असतील तर त्याला आपण म्हणतो हेटेरोलेप्टिक लिगँड्स म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. यामध्ये कॅशायनिक कॉम्प्लेक्स पण येतात, अनायनिक कॉम्प्लेक्स पण येतात आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्स पण येतात. हे लक्षात ठेवा. ओके, मग आपण पहिल्यांदा बघतो त्याच्यामध्ये वेर्नर थेरी. वेर्नर थेरी काय सांगते तुम्हाला माहिती आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ व्हॅलेन्सीज ऑफ अ सेंट्रल मेटल विच इज गोइंग टू बी एक्झिबिट कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये मेटल ॲटम एक्झिबिट्स 2 टाइप्स ऑफ व्हॅलेन्सी, प्रायमरी एज वेल एज सेकंडरी. प्रायमरी कशी आहे, आयोनायझेबल आहे. सेकंडरी कशी आहे, नॉन आयोनायझेबल आहे. प्रायमरी हा ऑक्सिडेशन स्टेटशी पर्टिक्युलरली रिलेटेड आहे आणि सेकंडरी ही कोऑर्डिनेशन नंबरशी रिलेटेड आहे. हे लक्षात ठेवा. फिक्स नंबर ऑफ अ सेकंडरी व्हॅलेन्सी असते. ओके, लक्षात घ्या तुम्ही. particularly metal is going to satisfy both the valency primary as well as the secondary. Secondary valency is always gives the direction with a fixed position in a space. So that's why a geometry of a coordination compound, spatial arrangement of the coordination compounds which is decided by a secondary व्हॅलेन्सी. प्रायमरी व्हॅलेन्सी इज अ नॉन डायरेक्शनल आहे. सेकंडरी व्हॅलेन्सी ही डायरेक्शनल असल्यामुळं जॉमेट्री ऑफ द कंपाऊंड कॉम्प्लेक्स हे बघायला मिळतात. त्यामध्ये तुम्हाला वेर्नर थेरीनं 2 पार्ट सांगितले, इनर स्फिअर अँड आउटर स्फिअर. इनर स्फिअर्समध्ये आपल्याला जे कोऑर्डिनेशन स्फिअर्समधले जे आपल्याला ग्रुप्स आहेत ते इनर स्फिअर्समध्ये येतात, म्हणजेच नॉन आयोनायझेबल कॅरेक्टर हे येतात. आणि आयोनायझेबल कॅरेक्टर्स म्हणजेच आउटसाइड ऑफ द स्फिअर, म्हणजेच आउटर स्फिअर जे आयोनायझेबल आहेत. आउटर स्फिअर म्हणजेच प्रायमरी व्हॅलेन्सी असलेले असतात, म्हणजेच जे आयोनायझेबल आहेत. आणि इनर स्फिअरमध्ये आपल्याला नॉन आयोनायझेबल म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे सेकंडरी व्हॅलेन्सी असतात. हे लक्षात ठेवा. आणि हे एक्सपेरिमेंट प्रूव्ह करण्याकरता वेर्नरनं स्टडी केलं आणि त्या स्टडी करत असताना आपल्याला COCl3 6NH3 ह्याच्या बरोबरीनं AgNO3 अँड HCl ची क्रायोस्कोपिक स्टडीनं आपल्याला त्यांनी सांगितलं की कोबाल्ट अमाइन गिव्स द आयडिया ऑफ द नंबर ऑफ आयन्स प्रोड्युसेस अ कॉम्प्लेक्सेस. हा लक्षात ठेवा. आणि त्यावरून आपल्याला पर्टिक्युलरली बाय स्टडीइंग द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ द पर्टिक्युलरली आयोनायझेबल कॅरेक्टर, ओके, ह्या आयोनायझेबल कॅरेक्टरचे मोलर कंडक्टिव्हिटी तपासून आपल्याला पर्टिक्युलरली इनर स्फिअर आउटर स्फिअर हे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळालं. ज्यावेळेला कोबाल्ट अमाइन ट्रीटेड विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड, ओके, त्यावेळेला इनर स्फिअर्स मधला तो NH3 हा मॉलिक्यूल आहे, ह्याची रिॲक्शन झाली नाही, म्हणजे तो नॉन आयोनायझेबल आहे. हे लक्षात ठेवा. परंतु कोबाल्ट अमाइन्स आर ट्रीटेड विथ AgNO3, ओके, ह्याच्यावर ट्रीट करत असताना Cl क्लोराइड आयन्स दे विच आर इन आउटर स्फिअर विच इज गोइंग टू बी रिॲक्ट आणि ते प्रेसिपिटेट फॉर्मेशन्स मध्ये आपल्याला बघायला मिळालं. NH3 गॅस हा रिलीज झाला नाही कुणामध्ये, नॉन आयोनायझेबल कॅरेक्टर म्हणजेच सेकंडरी व्हॅलेन्सीज बरोबर. आणि त्या कॅरेक्टर्स आपण त्यामध्ये बघितलेल्या आहेत. मग त्याच्यानंतर तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची हे आपल्याला माहिती आहे. ॲम्बिडियंट लिगँड म्हणजे काय माहिती आहे. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय माहिती आहे. आता कोऑर्डिनेशन पॉलिहायड्रॉन म्हणजे काय. आता कोऑर्डिनेशन पॉलिहायड्रॉन म्हणजेच द लिगँड्स, त्याची स्पॅटियल अरेंजमेंट आहे. मग अशीच सांगितलं वेर्नर थेरी प्रमाणे स्पॅटियल अरेंजमेंट आहे इनर स्फिअर्समध्ये. ती स्पॅटियल अरेंजमेंट इज नथिंग बट अ पॉलिहेड्रॉन. आणि ते पॉलिहेड्रॉन स्क्वेअर प्लॅनर असेल, टेट्राहायड्रल असेल, ऑक्ट्राहायड्रल असेल, ट्रायगोनल बायपिरॅमिडल असेल, हे तुम्हाला बघायला मिळतात. ओके, आणि ह्यामध्येच लक्षात घ्या जे सेकंडरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करणारे जे लिगँड्स आहेत, ग्रुप्स आहेत, त्यांचे तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढत असताना त्याचे चार्जेस माहिती असले पाहिजेत. मोनोडेंटेड लिगँड्स, बायडेंटेड लिगँड्स, न्यूट्रल लिगँड्स कुठले आहेत हे माहिती असले पाहिजेत. आता ह्याच्यावरती ऑक्सिडेशन स्टेट हे काढायचं लक्षात ठेवा. हे इम्पॉर्टंट येतं. ऑक्सिडेशन स्टेट काढायला विचारली जाते. मग होमोलेप्टिक लिगँड्स पण आला, मग अशी सांगितलं. हेट्रोलेप्टिक लिगँड्स हे पण सांगितलं. त्याच्यानंतर डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये काय आहे तर दोघांच्या मध्ये काय आहे की कॉम्बिनेशन ऑफ 2 or more स्टेबल कंपाऊंड्स हे होतात. हे लक्षात ठेवा. डबल सॉल्टमध्ये काय होतं राजानो आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये काय होतं तर डबल सॉल्ट्समध्ये दे आर एक्झिस्ट
ओनली इन अ सॉलिड स्टेट, परंतु ज्यावेळेला ते डिसअसोसिएट होतात इन ॲक्वियस मीडियम दे आर गोइंग टू बी अ डिसअसोसिएट. परंतु कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स ते सॉलिड ॲज वेल ॲज इन लिक्विडमध्ये एक्झिस्ट होतात. दोघांच्याही मध्ये 2 or more कंपाऊंड्स दे आर गोइंग टू बी रिॲक्ट विथ इच अदर. डबल सॉल्टमध्ये दे आर लूज देअर आयडेंटिटी इन सोल्युशन, परंतु कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये त्याची आयडेंटिटी लूज होत नाही. लक्षात ठेवा, डबल सॉल्ट ह्यामध्ये पर्टिक्युलरली द प्रॉपर्टीज ऑफ अ डबल सॉल्ट अँड देअर कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आर प्रेझेंट, दे आर गोइंग टू शो इन द सोल्युशन. परंतु प्रॉपर्टीज ऑफ अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड अँड देअर कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स चे प्रॉपर्टी ही डिफरंट असते, हे लक्षात ठेवा. कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्मेशन झालेल्याची प्रॉपर्टी आणि कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्सची प्रॉपर्टी ही डिफर असते, परंतु तो डिफरन्स डबल सॉल्टमध्ये बघायला मिळत नाही. डबल सॉल्टमध्ये जर बघितलं एक्झिबिट नॉर्मल व्हॅलेन्सी म्हणजे प्रायमरी व्हॅलेन्सी एक्झिबिट होते, परंतु कोऑर्डिनेशनमध्ये प्रायमरी व्हॅलेन्सी ॲज वेल ॲज अ सेकंडरी व्हॅलेन्सी ही सुद्धा आपल्याला एक्झिबिट होताना बघायला मिळतं. डबल सॉल्टमध्ये मोर सॉल्ट, पोटॅश सॉल्ट, कार्नेलाइट हे तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर येतं कॉम्प्लेक्सेस बघितले आपण, न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस, कॅशायनिक कॉम्प्लेक्सेस अँड ॲनायनिक कॉम्प्लेक्सेस हे बघायला मिळतात. आता हे कॉम्प्लेक्सेस ऑफ ट्रान्झिशन मेटल्स दे आर मोर स्टेबल. हे काय आहेत तर त्यांच्यामध्ये ट्रान्झिशन मेटल्स म्हणजेच डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत, म्हणजेच मगाशी आपण बघितलं दे आर एक्झिबिटिंग व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट. ड्यू टू व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट दे कॅन शो अ मोर स्टेबल कोऑर्डिनेशन कंपाऊंड. दे हॅव अ हाय व्हॅल्यूज ऑफ अ चार्ज टू साईज. चार्ज टू साईजमध्ये त्यांचा व्हॅल्यू ही हाय आहे आणि त्यामध्ये दे आर गोइंग टू प्रोव्हाइड अ एम्प्टी ऑर्बिटल टू अकॉमोडेट द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द लिगँड्स. लिगँड्सपासून जे येणारे पर्टिक्युलरली पेअर ऑफ हे आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत ते अकॉमोडेट करण्याकरता एम्प्टी ऑर्बिटल्स आपल्याला प्रेझेंट आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजेच ऑर्बिटल्स डी ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये आहेत. मग त्याच्यानंतर येते सिडविक थेरी. सिडविक थेरी काय सांगते तर इलेक्ट्रॉन पेअर डोनर करतो. ओके, इलेक्ट्रॉन पेअर डोनर ज्याला आपण लिगँड्स म्हणतो तो कुणाला करतो सेंट्रल मेटलला आणि कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो, त्याला सिडविक थेरी म्हणतात. ते बघून घ्या. नंतर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN इज इक्वल टू Z मायनस X प्लस Y. झेड म्हणजेच ॲटॉमिक नंबर, एक्स म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ट म्हणजेच किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ट झालेले आहेत आणि वाय म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगँड्स. प्रत्येक मुलानं हा EAN इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर दॅट इज नंबर 1, नंबर 2 चार्ज आणि ऑक्सिडेशन स्टेट हे सगळ्यांना आलंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर IUPAC. ओके, म्हणजेच तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. ओके, फॉर्म्युल्यावरून ओके राईट द फॉर्म्युला फ्रॉम द IUPAC आणि फ्रॉम IUPAC वरून फॉर्म्युला आणि फॉर्म्युल्यावरून IUPAC हे दोन्हीही तुम्हाला आले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. त्याचे रूल्स तुम्हाला माहिती आहेत. ओके, हे रूल्स इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत. हे आता मी काही शिकवत बसणार नाही आहे, हे तुम्हाला यायलाच पाहिजेत. पॉलिडेंटेड लिगँड्स वगैरे कसे बघतात. जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं टेट्रा अमाइन ॲक्वा क्लोराइडो कोबाल्ट 3 क्लोराइड असं जर दिलं तर आता ह्यामध्ये टेट्रा अमाइन म्हणजेच टेट्रा अमाइन ॲक्वा म्हणजे वॉटर, क्लोराइडो म्हणजे क्लोरीन, कोबाल्ट 3 म्हणजे त्याची व्हॅलेन्सी रोमन लिपीमध्ये दिली आहे आणि क्लोराइड म्हणजे सेंट्रल मेटल कुठला आहे तुमचा कोबाल्ट आहे. CO हे दिलेला आहे. मग CO पहिल्यांदा लिहा, त्याच्यानंतर अमाइन लिहा, NH3 लिहा, मग ॲक्वा म्हणजे H2O लिहा, मग Cl लिहा, ब्रॅकेट कंप्लीट करा आणि त्याच्या पुढं Cl2 घ्या. म्हणजेच तुमचा आपल्याला IUPAC वरून काय तयार होतं फॉर्म्युला तयार होतो, हे लक्षात ठेवा. आता ह्याला सगळे रूल्स आहेत, हे तुम्ही रूल्स बघून अभ्यास करायचा आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आयसोमेरिझम, 2 प्रकारचे आयसोमेरिझम आहेत ह्याच्यामध्ये, स्ट्रक्चरल अँड स्टेरिओ. स्ट्रक्चरलमध्ये आयोनायझेशन, हायड्रेट, कोऑर्डिनेशन आणि लिंकेज आयसोमर आहेत आणि स्टेरिओमध्ये जॉमेट्रिकल अँड ऑप्टिकल आहेत, लक्षात ठेवा. आता आयोनायझेशनमध्ये काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु डिफरंट आयन्स. म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आयन्स हा वेगळा असतो. म्हणजेच थोडक्यात बघा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये Cl
आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर NO2 आणि तो NO2 आत एकामध्ये असेल, Cl2 बाहेर असेल, त्याला तुम्हाला आयोनायझेशन आयसोमर्स म्हणतात. आता सॉल्व्हेट म्हणजे काय? सॉल्व्हेट किंवा हायड्रेट आयसोमर्स द कंपाऊंड्स विच हॅव अ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर इन where the H2O molecule or a solvent molecule bonded to the metal or merely present in a free solvent. म्हणजेच बघा CrCl3H2O6 हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे, म्हणजे H2O हा डायरेक्टली अटॅच टू मेटल आयन्स आहे, परंतु CrClH2O5 आणि Cl एक जर बाहेर काढला, म्हणजे एक H2O जर बाहेर काढला Cl2H2O, तर H2O5 हे डायरेक्टली अटॅच आहेत, परंतु एक H2O हा डायरेक्टली अटॅच नाही आहे, तो मिअरली फॉर्म्युल्यामध्ये आहे, त्याला हायड्रेट आयसोमर्स म्हणतात. तसंच कोऑर्डिनेशन आयसोमर्स. कोऑर्डिनेशन आयसोमर्स म्हणजेच काय? हे टाइप्स ऑफ आयसोमर्स आहेत, कॅशायनिक अँड अनायनिक एंटिटीज. ओके, दे आर डिफर इन विथ डिस्ट्रीब्युशन ऑफ लिगँड्स. आणि लिंकेज आयसोमर्समध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द सेम बट डिफर इन अ मोड ऑफ अटॅचमेंटमध्ये बघायला मिळतात. हे ॲम्बिडियंट न्यूक्लिओफाइल्समध्ये आपल्याला हे लिंकेज आयसोमर्स बघायला मिळतात. मग तुम्हाला येतं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, सिस ट्रान्स. ओके, हे बघून घ्या. त्याच्यानंतर त्याचमध्ये आपल्याला सिस आणखी ट्रान्समध्ये आपल्याला ज्यावेळेला कोऑर्डिनेशन नंबर 6 येतो त्यावेळेला पर्टिक्युलरली फॅक म्हणजे FAC आणि मर आयसोमर्स म्हणजे काय हे आपण बघून घ्यायचं आहे. ओके, ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये D फॉर्म आणि L फॉर्म हा सुद्धा येतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग त्यामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचा सिस देतो, कोण कोण ट्रान्स देतो हे तुम्ही बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इज नॉट शोन बाय, कोण कोण करत नाही, 2 आणि 3 असलेला कोऑर्डिनेशन नंबर असलेला कॉम्प्लेक्स शो करत नाही. कॉम्प्लेक्स हॅव्हिंग अ कोऑर्डिनेशन नंबर 4 परंतु त्याची टेट्राहायड्रल जॉमेट्री असेल तर तो शो करत नाही. स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्स MA4, पुन्हा सांगतो स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्स MA4, MA3, ओके, MA3B, MAB3 हे करत नाहीत. आणि ऑक्ट्राहायड्रल मध्ये MA6 आणि MA5B हे शो करत नाहीत, हे लक्षात ठेवा. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम तुम्हाला माहिती आहे, टेट्राहायड्रल जॉमेट्री तुम्ही ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलेली आहे. फक्त आता ऑप्टिकल आयसोमेरिझम आपल्याला कोऑर्डिनेशन 6 असलेल्यामध्ये बघायचं आहे, D अँड M फॉर्ममध्ये. म्हणजेच मेटल बरोबर जर तुम्हाला सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड्स लागले, म्हणजेच M इंटू ब्रॅकेट कॅपिटल AA3 असा जर असेल तर तो तुम्हाला शो केला जातो, हे लक्षात ठेवा. आता पर्टिक्युलरली जर लक्षात घेतलं तुम्ही कॉम्प्लेक्सेस आपल्याला ज्यावेळेला ClCl2 जॉमेट्रिकल आयसोमर्स सिस अँड ट्रान्स ह्यामध्ये इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट ट्रान्सफॉर्म डज नॉट शो अ ऑप्टिकल आयसोमेरिझम, कारण का ट्रान्समध्ये सुपर इम्पोजिबल कॅरेक्टर्स बघायला मिळतात आणि सिसमध्ये हे नॉन सुपर इम्पोजिबल कॅरेक्टर्स आहेत. आणि त्याप्रमाणे तुम्हाला बायडेंटेड लिगँड अँड डायडेंटेड लिगँड हे अटॅच करून आपल्याला पर्टिक्युलरली जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हा फॉर्म बघता येतो. त्याच्यानंतर येतं VBT, ज्याला आपण व्हॅलेन्स बॉन्ड थेरी म्हणतो. तर तुम्हाला माहिती आहे सेंट्रल मेटल ॲटम हा किती मिनिटं झाली. आता VBT काय आहे? VBT मधले तुम्ही अझम्पशन्स बघा. सेंट्रल मेटल ॲटम प्रोव्हाइड करतो एम्प्टी ऑर्बिटल, मग तो S असेल, P असेल, D असेल. जेवढा कोऑर्डिनेशन नंबर आहे तेवढे तो एम्प्टी ऑर्बिटल्स प्रोव्हाइड करतो ॲज इक्वल टू कोऑर्डिनेशन नंबर. आणि त्या ॲप्रोप्रिएट ऑर्बिटल्सचे हायब्रिडायझेशन कॅरेक्टर्समध्ये जाऊन आपल्याला डेफिनाईट टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन बघायला मिळतं. तुमच्या पुस्तकात गेलं की तिथं ते हायब्रिडायझेशन दिलंय. कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर sp3, ओके, किंवा 4 असेल तर dsp2 येईल, 5 असेल तर sp2d, 6 असेल तर sp3d2 किंवा d2sp3. हा जो d ऑर्बिट आहे हा इन्व्हॉल्व होतो n-1d, ओके, ह्यामधला, किंवा आउटर डी ऑर्बिट म्हणजेच n-1d, ns आणि nd असं येणार आहे. त्या nd मधला म्हणजे आउटर ऑर्बिट मधला सुद्धा तुम्हाला डी ऑर्बिट इन्व्हॉल्व होतो किंवा n-1 मधला सुद्धा होतो, हे लक्षात ठेवा ड्युरिंग द हायब्रिडायझेशन कॅरेक्टर. इच लिगँड हॅज ॲटलिस्ट 1 ऑर्बिटल कंटेनिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, तो डोनर ग्रुप आहे. एम्प्टी हायब्रिड ऑर्बिटल्स हे ओव्हरलॅप होतात विथ द
फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द लिगँड्स. कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो, स्ट्रॉंगर बॉन्ड तयार होतो, हे लक्षात ठेवा. आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स अँड वीक फील्ड लिगँड्स ह्याच्यावरती पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतं. स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतील ते तुम्हाला पेअरिंग करतात आणि वीक हा पेअरिंग करत नाही. मग त्याच्याप्रमाणे तुम्ही हायब्रिडायझेशन कॅरेक्टर, जॉमेट्री, मॅग्नेटिक कॅरेक्टर हे तुम्ही बघू शकता. जिथं जिथं वीक लिगँड्स कॉम्प्लेक्सेसमध्ये असतात म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, ते तुम्हाला सगळे पॅरामॅग्नेटिक बिहेवियर देतात. जिथं तुम्हाला स्ट्रॉंग लिगँड्स असतील, NH3 असेल, CN असेल, कार्बोनिल ग्रुप CO सारखा असेल, तर तिथं तुम्हाला डायमॅग्नेटिक बिहेवियर देतात, हे लक्षात ठेवा. जिथं तुम्हाला स्ट्रॉंग लिगँड्स असतात तिथं तुम्हाला लो स्पिन कॉम्प्लेक्स किंवा इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स मिळतात. जिथं तुम्हाला वीक लिगँड्स असतात फ्लोरीन, क्लोरीनमध्ये, तिथं हाय स्पिन कॉम्प्लेक्स अँड पर्टिक्युलरली आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असतील तर ते टेट्राहेड्रल जॉमेट्रीमध्ये बऱ्याच वेळेला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. ओके, मग पुढचा जो पार्ट येतो की इनर ऑर्बिट अँड आउटर ऑर्बिट कॉम्प्लेक्स. हे तुम्हाला सांगितलं आपल्याला की इनर ऑर्बिट कॉम्प्लेक्स कुठं होतं की ज्या वेळेला तुम्हाला स्ट्रॉंग लिगँड्स असतात. स्ट्रॉंग लिगँड्स काय करतात तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्सला फोर्स करतात टू मेक इट पेअर, आणि पेअर केल्यामुळं तुम्हाला इनर ऑर्बिटल इन्व्हॉल्व्ह होतात आणि ते डायमॅग्नेटिक कॅरेक्टर्सचे येतात. हे मगाशी मी तुम्हाला बोललेलो आहेच. ओके, तसंच पुढचा जो पार्ट येतो ह्याच्यामध्ये की तुम्हाला पर्टिक्युलरली क्रिस्टल फील्ड थेअरी अँड VBT. VBTचे लिमिटेशन्स काय आहेत? इन्व्हॉल्व्स नंबर ऑफ ॲझम्पशन्स आहेत. क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ अ मॅग्नेटिक डेटा नाही आहे. ओके, एक्सप्लेन कलर एक्झिबिशन एक्सप्लेन करत नाही. क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी सांगत नाही. डिस्टिंक्शन बिटवीन वीक अँड स्ट्रॉंग लिगँड सांगत नाही. परंतु क्रिस्टल फील्ड थेअरी ह्यामध्ये काय आहे तुम्हाला मग डी ऑर्बिटमध्ये, डी ब्लॉकमध्ये मी सांगितलं की लिगँड्स आणि मेटल ह्यांच्या अप्रोच एकमेकाकडे होतो. अप्रोच होत असताना लिगँड्स म्हणजेच डी ऑर्बिट्स जो डी जनरेट आहे म्हणजे सगळ्या डी ऑर्बिट्सचं म्हणजे DXY, DYZ, DXZ ह्यांच्या सगळ्यांची एनर्जी सेम असते. परंतु ड्यू टू द अप्रोचमेंट ऑफ अ लिगँड्स, ओके, त्याच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स हा महत्त्वाचा येतो अँड दे आर डिस्ट्रॉय द डिजनरसी ऑफ अ डी ऑर्बिट. म्हणजेच मेंटेनन्स ऑफ जी एनर्जी आहे, एनर्जी लेवल आहे, डिजनरसी हे मेंटेन करत नाही ड्यू टू द रिपल्सिव्ह कॅरेक्टर. आणि त्यामध्ये आपल्याला लोअर एनर्जी लेवल T2G आणि हायर एनर्जी लेवल EG हे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. EG आणि T2G असे दोन ग्रुप बघायला मिळतात. आता T2G म्हटलं की DXY, DYZ, DZX हे बघायला मिळतात आणि EG मध्ये DX² - Y² अँड DZ² बघायला मिळतात. आता डी ऑर्बिट्स ज्या लाईंग द डायरेक्शन ऑफ अ लिगँड्स दे आर अफेक्टेड अ लार्ज एक्सटेंट, आणि जे इन बिटवीन लिगँड्स होतात ते काय होतात, कमी अफेक्ट होतात, हे लक्षात ठेवा. मग ज्यावेळेला तुम्ही ऑक्ट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस बघता त्यावेळेला लक्षात घ्या DX² - Y² आणि DZ² हे बिटवीन द लिगँड्स दे आर लाईंग. ओके, डायरेक्शन डी ऑर्बिट्सचं जे आहे दे आर लाईंग बिटवीन द टू लिगँड्स. परंतु T2G DXY, DYZ आणि DZX आहे ते बिटवीन द ॲक्सेस असल्यामुळं म्हणजे DXY, DYZ, DZX हे बिटवीन द ॲक्सेस आहेत. ओके, आणि त्यामुळं त्यांची एनर्जी कमी आहे आणि DX² - Y² आणि DZ² अलॉंग विथ द डी ऑर्बिट इफेक्ट असल्यामुळे त्यांच्यामध्ये एनर्जी ही जास्त आहे, हे लक्षात ठेवा. द डिफरन्स बिटवीन एनर्जी बिटवीन दीज टू स्टेट्स, कुठले टू सेट्स तर T2G आणि EG त्यालाच क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी असं म्हटलं जातं आणि दे आर रिप्रेझेंटेड बाय 10dq, हे लक्षात घ्या. आणि जे ऑक्ट्राहायड्रलच्या एक्झॅक्ट उलटं असतं तेच आपल्याला टेट्राहायड्रल जॉमेट्री ही बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. आता ही जी टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे ती आपल्याला जर बघितलं तर ऑक्ट्राहायड्रल्समध्ये मॅग्निट्यूड ऑफ ऑक्ट्राहायड्रल म्हणजे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ह्यामध्ये काय काय लक्षात घ्या. नेचर ऑफ अ लिगँड, चार्ज ऑन अ मेटल आयन्स अँड पोझिशन ऑफ अ पिरियॉडिक टेबल. ओके, जेवढा लिगँड्स स्ट्रॉंग असेल तेवढं स्प्लिटिंग जास्त असणार आहे. जेवढं मॅग्निट्यूड चार्ज ऑन अ मेटल आयन्स जास्त असेल तेवढं क्रिस्टल स्प्लिटिंग जास्त असणार आहे. आणि पोझिशनमध्ये 3D
सिरीजचे जर एलिमेंट्स असतील त्यांची पर्टिक्युलरली DQ व्हॅल्यू ही कमी असणार आहे 4D पेक्षा कमी असणार, 4Dची कमी असणार आहे 5D, बिकॉज ॲज अ कॉन्सिक्वेन्सेस कोऑर्डिनेशन एंटिटी ऑफ अ सेकंड थर्ड ट्रान्झिशन सिरीज हॅव अ ग्रेटर टेंडन्सी, त्यांची टेंडन्सी टू फॉर्म अ लो स्पिन ॲज कम्पेअर टू 5D, हे तुम्हाला लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगमध्ये आपल्याला स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणजे काय, हे जे ते लिगँड्स आहेत ते पर्टिक्युलरली व्हेन दे आर कम्स कॉन्टॅक्ट विथ द डी ऑर्बिट बरोबर ज्या वेळेला येतात, ओके, ते अप्रोच होतात, त्यावेळेला ते स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये आपल्याला लक्षात घ्या की स्प्लिटिंग ऑफ अ डी ऑर्बिट म्हणजे डिजनरसी डिस्ट्रॉय करतात, त्यावेळेला त्यामध्ये त्यांचा जो क्रिस्टल स्प्लिटिंग एनर्जी ही त्यांनी काय केलं, लिगँड्स विच कॉज अ स्मॉल डिग्री म्हणजे छोट्या डिग्रीनं क्रिस्टल फील्ड झाले तर त्यांना वीक लिगँड म्हटलं, आणि जे हाय डिग्रीनं होते त्यांना स्ट्रॉंग फील्ड लिगँड म्हटलं. मग ती स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज अरेंज केली बाय डिक्रीजिंग ऑर्डर, आणि त्या डिक्रीजिंग अँड ऑर्डर्सनं जी आपल्याला बघायला मिळाली ती स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे. आणि ही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन कॅरेक्टर्स आहेत, हे लक्षात ठेवा. परंतु ह्यात थोडेसे एक महत्त्वाचा पार्ट येतो की H2O हा स्ट्रॉंग लिगँड म्हणून बघायला मिळतो, परंतु OH जर बघितला तर हा स्ट्रॉंग लिगँडमध्ये पार्ट येत नाही, हे महत्त्वाचं कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे H2Oच्या पुढचे जे सगळे आहेत ते स्ट्रॉंग लिगँड आणि H2Oच्या जे अलीकडचे आहेत ते वीक लिगँड्स आपल्याला बघायला मिळतात. मग नंतर ह्या क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जीमध्ये लक्षात घ्या की आपल्याला माहिती आहे T2G आणि EG, ऑक्ट्राहायड्रलमध्ये T2G म्हणजेच DXY DYZ DXZ हे खाली असणार आहेत आणि DX² -Y² आणि Z² हे वरती असतात, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही कसं आहे की हंस रूल प्रमाणे आणि पॉलिस एक्सक्लुशन प्रमाणे एक एक इलेक्ट्रॉन्स तुम्हीकडे एनर्जी लेवल सेम आहे म्हणजे DXY मध्ये टाकणार, DYZ मध्ये टाकणार, DXZ मध्ये टाकणार. आता चौथा इलेक्ट्रॉन हा DX² -Y² किंवा DZ² मध्ये टाकला तुम्ही, ओके. हे आपण हंस रूल प्रमाणे आपल्याला एनर्जी लेवल आपण फिलअप करत जाणार. ज्या वेळेला फोर्थ इलेक्ट्रॉन विच इज एंटर्ड इन टू द T2G लेवल म्हणजेच आपल्याला ज्या वेळेला पेरिंग व्हायचं असेल त्यावेळेला इट कुड अवॉइड पेरिंग ऑफ अ प्राइस ऑक्युपाईंग द इझी लेवल विच ऑफ द पॉसिबिलिटीज, ओके, लक्षात ठेवा. म्हणजेच ऑक्ट्राहायड्रलची स्प्लिटिंग एनर्जी लेस दॅन P असेल म्हणजे पेरिंग एनर्जीपेक्षा असेल, द फोर्थ इलेक्ट्रॉन्स एंटर्ड इन टू द EG ऑर्बिट म्हणजे X² -Y² आणि DZ² म्हणजे हायर ऑर्बिटमध्येच तो तसाच्या तसाच राहतो आणि म्हणून तिथं कॉन्फिगरेशन T23EG1 हे येतं. आणि म्हणून ज्यावेळेला ऑक्ट्राहायड्रल म्हणजे स्प्लिटिंग एनर्जी लेस दॅन पेरिंग एनर्जी असेल त्यावेळेला तुम्हाला पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर बघायला मिळतं, आणि ज्यावेळेला ऑक्ट्राहायड्रल स्प्लिटिंग एनर्जी ग्रेटर दॅन पेरिंग एनर्जी असेल तर तो जो EG मधला फोर्थ इलेक्ट्रॉन्स आहे तो T2G मध्ये येतो आणि तिथं आपल्याला पर्टिक्युलरली लो स्पिन कॉम्प्लेक्स म्हणजेच डायमॅग्नेटिक कॉम्प्लेक्स केला जातो आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन T2G4 आणि EG0 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायला मिळतं. आणि ह्याचे मग स्प्लिटिंग एनर्जी ही कशावर अवलंबून आहे, नेचर ऑफ लिगँड, ऑक्सिडेशन स्टेट, नेचर ऑफ मेटल आयन्स अँड जॉमेट्री ऑफ कोऑर्डिनेशन बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा, ओके. आणि मग टेट्राहायड्रल आणि ऑक्ट्राहायड्रल ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रॉन्स हा जर बघितला तर लक्षात घ्या व्हॅल्यू ऑफ अ डेल्टा टेट्राहायड्रल is approximately 50% less than octahedral. So delta T जे टेट्राहायड्रल जॉमेट्री इज इक्वल टू 4/9 डेल्टा ऑक्ट्राहायड्रल, हे लक्षात ठेवा. जसं DD ट्रान्झॅक्शन बघितलं तसंच इथं आपल्याला जे डी ऑर्बिट मधलं DD ट्रान्झॅक्शन बघितलं ते सेम DD ट्रान्झॅक्शन इथं बघायला मिळतं. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे आपल्याला कॉम्प्लेक्सेसमुळे बघायला मिळतात आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कलर प्रॉपर्टी ही ॲक्वियस सोल्युशन्समध्ये बघायला मिळतं. जो पर्टिक्युलरली कन्सेप्ट डी ब्लॉकमध्ये बघितला आहे तोच कन्सेप्ट आपल्याला इथं
कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये कलर प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळतं. नंतर मग क्रिस्टल फील्ड थेअरी असेल, स्टॅबिलिटी ऑफ अ कॉम्प्लेक्स असतील, हे डिस्कस करू शकता तुम्ही. ओके, त्यामध्ये VBTचं लिमिटेशन्स, CFTचं सुपिरियरिटी ओव्हर VBT हे बघून घ्या. नंतर कार्बोनिल कंपाऊंड्स. ओके, कार्बोनिल कंपाऊंड्स विथ अ मेटल. ह्यामध्ये कार्बोनिल कंपाऊंड्स हा टेट्राहायड्रल, ट्रायगोनल बायपिरॅमिडल, ऑक्ट्राहायड्रल, कारण का कार्बोनिल कंपाऊंड्सचे कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजेच लक्षात ठेवा बाळांनो, हे सगळे होमोलेप्टिक लिगँड्सचे कॅरेक्टर्स असतात. आता ह्यामध्ये ज्या वेळेला मेटल कार्बन कंपाऊंड, कार्बोनिलमधला कार्बन आणि मेटल ह्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, S and P कॅरेक्टर इन्व्हॉल्व्ह होतात. ओके, मेटल टू कार्बन सिग्मा बॉन्ड इज फॉर्म. कसा होतो? डोनेशन ऑफ अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल कार्बन मधला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट होतो आणि मेटल आणि कार्बन सिग्मा बॉन्ड तयार होतो. आणि मेटल आणि कार्बन पाय बॉन्ड इज फॉर्म बाय डोनेशन ऑफ अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम फील्ड डी ऑर्बिटल्स टू मेटल ह्या परून बघायला मिळतो. आणि तो हायर एनर्जीचा असल्यामुळं पाय स्टार बघायला मिळतं. आणि द मेटल टू लिगँड हा सायनर्जिस्टिक इफेक्ट हा आपल्याला कार्बोनिल ग्रुपमध्ये बघायला मिळतो. मग त्याच्यानंतर आपल्याला आयर्विंग विल्यम ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी हे डिपेंड्स अपॉन द चार्ज डेन्सिटी ऑन अँड ऑफ द सेंट्रल मेटल आयन्स. हे लक्षात ठेवा. जेवढा चार्ज आणि ॲटॉमिक साईज इक्वल असेल, तर जेवढा चार्ज जास्त आहे आणि ॲटॉमिक साईज कमी असेल, तर त्याची लिगँड्सची स्टॅबिलिटी ही जास्त असते. चार्ज डेन्सिटी ऑफ द सेंट्रल मेटल आयन्स. नंतर नेचर ऑफ अ लिगँड, तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे ते बघून घ्या तुम्ही. मग त्याचे ॲप्लिकेशन ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आहे, बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे, मेडिसिन्समध्ये आहे, एस्टिमेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर आहे, इलेक्ट्रोप्लेटिंग आहे. हे लक्षात ठेवा. ह्या सगळा पार्ट येतो पर्टिक्युलरली कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये, म्हणजेच कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये. ओके, हाच पार्ट पुन्हा एकदा परत एकदा सांगतो. ह्यामध्ये वेर्नर थेरी, IUPAC नॉमेनक्लेचर, EAN इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, नंतर आयसोमेरिझममधलं आयोनायझेशन, हायड्रेटेड, लिंकेज, कोऑर्डिनेशन आयसोमर्स, जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम हे बघून घ्यायचं आहे. आणि नंतर CFT आणि VBT हे दोन्ही बघून घ्यायचं आहे. एवढं बघितलं की तुमचं कोऑर्डिनेशन केमिस्ट्री हे येतं. ह्या कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीवरती आत्तापर्यंत जे प्रश्न येतात ते प्रश्न एकतर IUPAC वरती, ऑक्सिडेशन स्टेटवरती कोऑर्डिनेशन नंबर विचारला जातो. ओके, किंवा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर विचारला जातो. ओके, किंवा कुठला आयसोमर्स आयोनायझेशन आहे हे ओळखायला विचारलं जातं. हायड्रेट कुठला आहे हा ओळखला जातो. किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम कोण देतं, किंवा सिस आणि ट्रान्स कोण देतं, फॅक कोण देतं, मर कोण देतं, हे आयसोमेरिझम कॅरेक्टर्स विचारले जातात. आणि ह्याचे साधारणपणे 2 ते 3 क्वेश्चन्स आपल्याला बघतात. ह्याचे जे MCQs आहेत हे उद्देशाला आपण बघूया. थँक्यू व्हेरी मच.